राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे, त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं ये. कुठं मिटकरी, सूरज चव्हाण हे बारकाल्या पोरांना कायला बोलायला लावतो. मला माहिती, मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते, आणि त्या मुन्नीने पुढे यावं. लोकांना प्रेक्षकांना कळू द्या कोण मुन्नी आहे नेमके. मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी. आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत. सर, खरं तर अमोल मिटकरींनी सुद्धा तुमच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत, कसं बघते आरोपांकडे? हे बघा, अमोल मिटकरी जे आरोप करतायत ना, मिटकरी हे पहिली दुसरीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याने उठून मी त्याला 1-2 वेळा समज दिलेली आहे, माझ्यावरती बोलू नका. ते जे आरोप करतायत आणि आमकं होईन तमकं, तर मी स्वतः चड्डीत असल्यापासून, चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस, इयत्ता 4वी-5वीपर्यंत, चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत त्या सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही, काय नाही. त्याच्या 3-3 वेळा चौकशा झालेल्या आहेत. मला क्लीन चिटसुद्धा मिळालेली आहे. तर चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या आरोपाची चौकशी करा, त्याच्यामध्ये कुठेही काही सापडणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझी विनंती आहे सगळ्यांना, यांना हे जी पद्धत चालली त्यांची, संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. अरे बाबा मिटकरी, तुम्ही किंवा तुमचा पक्ष म्हणजे हे खून करणाऱ्यांना पाठिंबा देतोय का? कारण ज्या प्रकारे म्हटले वाल्मिक कराडला अटक होण्याच्या आधी 2 दिवस संपर्कामध्ये होता, तुमची चौकशी झाली पाहिजे, तुमचा सीडीआर काढला गेला पाहिजे. अहो, माझा बी सीडीआर काढा ना. माझा सीडीआर काढला, 100% काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा. वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघल ना. मी सांगितलं का संतोष देशमुख को मर्डर करो? हा, काय बोलता आणि काय नाही. ते कोण आहे? मिटकरी. अरे बाबा, ही पद्धत नाही असं बोलण्याची. माझा सहआरोपी का काय म्हणला वाटतं तो? तर माझं म्हणणं आहे, वाल्मिक कराडला मी कोणत्या कामासाठी फोन केला ते पोलिसांनी जाहीर करावं, त्याच्यात काय एवढं विशेष. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खुन्यांना पाठिंबा देते का, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अजित पवारांना भेटले त्यावेळेस हा प्रश्न केला होता. अजित पवारांना मी तेच सांगितलं ना, हे जे लोक आहेत असे वागणारे तुमचे, यांना जवळ ठेवू नका, ह्याच्यासाठीच भेटलो मी त्यांना. धनंजय मुंडे याच्या आधी म्हटलेलं आहे की जेवढे वाल्मिक कराड माझ्यासोबत संबंध आहेत तेवढेच तुमच्यासोबत संबंध आहेत. अरे हे जुनं झालं आता. ते शिळ्या पाडलेल्या बातम्याला तू कशाला होतो आणतो? पार गेलं ते खालास. हा, संबंध आहेत की नाही? अहो, संबंध त्याला लय शिळी जुनी बातमी झाली, तो कशाला उतो आणतो? आमच्या मराठी भाषेत म्हणते जुन्या कडेला उतो आणू नये. तू ते झाले, त्याचं उत्तर झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. हां, पण अनेक आरोप दुसरे पण केलेले आहेत का पाथर्ड मी दरोडा पाडला, दरोड्याच्या वेळेस सुद्धा जे दरोडेखोर होते ते थेट तुमच्याशी असा हे कनेक्ट केलं जातं ते. अहो, त्या ह्याला म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे तेरे नाम झाल्यावर दिसतो. त्याचं तेरे नाम पाहिला ना तसा झाल्यावर दिसतो. तू कोणत्या प्रकरण, काय, कशाचं काय, त्याचं ताळमेळ आहे का त्याला? तुमच्यावरती इतर ओबीसी नेते हे करतायत की संतोष देशमुखची जो काही खून झाला त्याचं राजकारण जे आहे ते सुरत करतायत कुठेतरी स्वतःचे. राजकारण सोडा, कोणते ओबीसी नेते, कोणते ओबीसी नेते? हाकेंनी केली. अरे कोण, कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही? कोण आहे हाके? कुठले ओबीसी नेते? कुणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही? तुम्ही अजित पवारांची वारंवार जनतेतून निवडून आलेल्या लोक, अजितदादांना जाऊन भेटलोय मी, काय सांगायचं ते त्यांना सांगितलंय बरं का. हे असले कुणी हे मिटकरी, थळकरी कोण येतो ते तसल्याने बोलू नये. काय तुमची भूमिका काय आता? कशाची भूमिका? माझी खोली भूमिका आहे, संतोष देशमुखच्या जे कोणी मारेकरी आहे यांना फाशीला घालवायचं म्हणजे घालवायचं, आणि त्याच्यात कोणी आडवं आलं तर त्यांना बी फाशीला द्यायचं. कोण अडवायचं तुम्हाला वाटतंय? येतील ना. हे कोणतं, हे तुमचं जे नाटक चाललंय हे कोणाचं नाटक आहे? हे फक्त संतोष माझं म्हणणं एकच आहे, माझ्यावरती तुम्ही जे आरोप करताय ना, CBI, FBI, अजून कोणती वरिष्ठ DNA काय आहे, NIA कडून चौकशी लावा माझी. पहिले तर 3 झाले, त्यात काही सापडलं नाही.
आता NIA-कडनं बी चौकशी लावा माझ्याकडनं, पण राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांवर माणसं मारणाऱ्यांच्या बाजूने उभं राहू नका, मेलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहा. महायुतीचं सरकार असताना तुमच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप करते राष्ट्रवादी, काय याचा अर्थ काय? राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही. कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाहीये, मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. आणि माझं म्हणणं आहे, जो कोणी मिटकरींना बोलायला लावतोय त्यांनी बोलावं, त्याला उत्तर मी फार चांगलं देईन. कोण बोलायला होते? एक आहे मुन्नी, कोण आहे, नाव सांगाल? मुन्नी आहे राष्ट्रवादीतली. तुम्ही कोड्यात का असं बोलता? म्हणजे आका असेल राष्ट्रवादीतली एक मुन्नी आहे. काय, म्हणजे कोण वरिष्ठ आहे, कोण आहे? राष्ट्रवादीतली वरिष्ठ मुन्नी एक, राष्ट्रवादीतली एक वरिष्ठ मुन्नी. अरे जा रे, तो काय आहे तुझं? आणि इकडं कोण म्हणजे कोण मुन्नी कोण आहे? राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे. त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं ये. कुठं मिटकरी, सूरज चव्हाण, हे बारकाल्या पोरांना कायला बोलायला लावतो? मला माहिती, मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते, आणि त्या मुन्नीने पुढे यावं. लोकांना, प्रेक्षकांना कळतं ना कोण मुन्नी आहे नेमकी. मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी. कुठेतरी दबाव आहे तुमच्यावरती? पाहतोय आपण की कुठेतरी जे आहे सुरेश दसपे पुन्हा एकदा आहे. वरती दबाव नाही. मी अगोदरच स्पष्ट नाव का घेत नाही तुम्ही? सभागृहात पण नाव घेताना आका आका करत होते, आता सुद्धा मुंडी कोण आहे नेमकं? घेत असतो मी नंतर. राष्ट्रवादीतली जी एक शहाणी मुन्नी आहे, कोण आहे, काय नाव असेल, त्याला बॅकग्राऊंड असेल, काही सांगा. ओळखून घ्या ना, तुम्ही ओळखून घ्या ना. त्या मुन्नीला सुद्धा कळन मी कोण बोलतोय ती. कोण आहे मंत्रिपदावरती आहे, पक्षाचा पदाधिकारी कोण आहे नेमकं? राष्ट्रवादीतली मुन्नी, बदनाम हो गई वाली मुन्नी. आता आपण राष्ट्रवादीच्या कोणतरी मागे आहे आणि ते धनंजय मुंडे आणि पाहता पण अमोल मिटकरी जे आहे ते यांना बोलायला वारंवार लावत आहे. त्यामुळे कुठेतरी सुरेश धस यांनी सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादी आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.